हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गावावर पसरलेली सावली. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं वैरगाव नावाचं एक शांत सुंदर गाव. हिरवी शेते, पाखरांचे स्वर आणि सकाळची धुके या सगळ्यांमुळे हे गाव जणू स्वर्गाचा एक तुकडाच वाटायचं. गावातील लोक मनमोकळे, एकमेकांचे दुःख सुख वाटणारे. पण या गावाच्या शांत आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून एक काळी छाया पसरायला लागली होती. त्याचं नाव होतं राघव कुऱ्हाडकर. उंच, धिप्पाड, नेहमी कुरकुरत राहणारा आणि डोळ्यात काहीतरी गूढ भाव लपवणारा. राघव गावात आला की मुलं पळून घरात जात, तर मोठी माणसं सुद्धा त्याचे हातपाय वळू नयेत म्हणून वाट बदलत. तो तिथे जायचा, तिथे भांडण सुरू व्हायची. कधी दुकानदाराशी, कधी शेतकऱ्याशी, तर कधी पानचक्कीवाल्याशी. गावकऱ्यांना खात्री होती, हा माणूस काहीतरी भयंकर करणार. गावचा सरपंच रामभाऊ वारंवार म्हणायचा, याच्या हालचाली संशयास्पद आहेत, गावातून हकालपट्टीच करावी. राघवची एकच सवय गावकऱ्यांना अधिक संशयास्पद वाटायची. तो रात्री उशिरा गावाच्या पाणवठ्यावर जायचा. कधी पाण्यात दगड टाकून तपासायचा, कधी काही कागदात लिहून घेत बसायचा, कधी तर पाण्याचे डबे भरून स्वतःच्या घरात नेताना दिसायचा. गावात कुजबूज वाढत होती. तो पाण्यात काहीतरी मिसळतोय, पाणवठा खराब करेल तो, गावाला संकट येईल. एके दिवशी गावात विचित्र घटना घडू लागल्या. लोकांना अंगात अशक्तपणा जाणवू लागला. गायी म्हशींनाही कमकुवतपणा दिसू लागला. सगळ्यांची बोटं थेट राघवकडे. तोच पाण्यात काहीतरी टाकतो, याला पकडलंच पाहिजे. गावकरी एकत्र जमले आणि संतापाने राघवच्या झोपडीकडे चालू लागले. आणि त्या क्षणी सत्य फाटून बाहेर पडलं. गावकरी राघवच्या दारावर धडक देणार इतक्यात सरपंचाचा मुलगा धावत आला. त्याच्या हातात राघव ठेवून दिलेला काही कागदपत्रांचा पुडा होता. थांबा, ही कागदं पहा, तो ओरडला. कागदात वैज्ञानिक तपासणीचे अहवाल, नकाशे, टिपण आणि इशारे होते. आणि त्या कागदांवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, गावच्या पाण्यात विषारी घटक वाढत आहेत. पुढील काही महिन्यात त्याचा भयंकर प्रसार होऊ शकतो. राघव गावात आणखी पुढे येऊन म्हणाला, मी काही वाईट करत नव्हतो. डोंगरावरच्या जुन्या खाणीतून विषारी द्रव खाली झिरपत पाण्यात मिसळत आहेत. मी अनेक वेळा सांगितलं, पण कुणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून मीच स्वतः तपासणी करायला सुरुवात केली. तो पुढे म्हणाला, मी लोकांना घाबरवायचं नाही म्हणून शांत राहिलो. पण मला माहीत होतं, मोठी आपत्ती येणार आहे. म्हणून मी अहवाल तयार करून जिल्हा कार्यालयात पाठवले. उद्या अधिकारी येणार आहेत. गाव सुरक्षित करण्याची योजना आधीच केली आहे. गावकऱ्यांचा संताप हळूहळू शांत झाला. आता त्यांच्या नजरा अपराधीपणे खाली गेल्या. रामभाऊच्या डोळ्यात पाणी तरळलं. राघव, आम्ही तुला चुकीचं समजलो. राघव हळूच म्हणाला, काही हरकत नाही, मी गावकऱ्यांपैकीच एक आहे ना. दुसऱ्याच दिवशी अधिकारी आले. पाणवठ्याच्या आजूबाजूला तात्पुरती फिल्टर यंत्रणा बसवली गेली. नवीन जलवाहिनीचा आराखडा मंजूर झाला. गाव हळूहळू सुरक्षित होत गेले. लोकांच्या डोळ्यात राघवसाठी आदर निर्माण झाला. जे त्याला राक्षसासारखं मानत होते ते आता त्याला संरक्षण देवतेप्रमाणे पाहू लागले. गावाने ठरवलं, हा आमचा खरा नायक आहे. काही महिन्यांनी नवीन पाणवठा तयार झाला. त्याच्या उद्घाटनासाठी गाव सारे जमा झाले. सरपंचाने राघवला पुढे बोलावलं. त्याने राघवच्या हातात शाल आणि सत्कारपत्र ठेवले. गावकऱ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. राघवच्या डोळ्यात पहिल्यांदाच समाधानाचं हास्य चमकलं. तो म्हणाला,
मी फक्त माझ्या गावाचं रक्षण केलं, हे माझं कर्तव्य होतं. त्या दिवसानंतर गावात भीती नव्हती, फक्त विश्वास, एकता आणि कृतज्ञता होती. आणि राघव तो गावाचा खरा संरक्षक बनला होता. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.